हनी ट्रॅप प्रकरणामध्ये आता खडसेंनी मोठा दावा केलाय। प्रफुल्ल लोढांवर हनी ट्रॅप संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय असा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांचा मोठा समर्थक असल्याचा दावा सुद्धा खडसेंनी केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। पावसाळी अधिवेशनात मुद्दा गाजला होता तो हनी ट्रॅपचा। याच हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सभागृहात नाना पटोलेंनी याचा केंद्रबिंदू ठाणे नाशिकमध्ये असल्याचा दावा केलाय। आता याच हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसेंनी उडी घेतलीये। प्रफुल्ल लोढांवर हनी ट्रॅप संदर्भात अंधेरी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोप झालेले प्रफुल्ल लोढा ही व्यक्ती मंत्री गिरीश महाजनांचा मोठा समर्थक असल्याचा दावा खडसेंनी केलाय। ही गोष्ट खरी आहे की साकेनाका पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी अंधेरीला या प्रफुल्ल लोढावर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा आहे, अल्पवयीन मुलीवर बलात्काराला चित्रण केलं वगैरेचा एक गुन्हा आहे आणि दुसरा जो आहे तो हनी ट्रॅपच्या संदर्भामधला गुन्हा आहे। आणि यामध्ये हा जो प्रफुल्ल लोढा आहे हा गिरीश महाजनांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे। हा अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये गिरीश महाजनांना शिव्या घालायचा, पण नंतर काय चमत्कार झाला माहिती नाही। गिरीश महाजनांनी त्याला भाजपमध्ये घेतलं। याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होती, पण आता तो कोट्यवधीचा मालक झाला अचानक। आजही त्याच्या प्रॉपर्टीची तपासणी केली तर त्याच्याकडे 50-60 कोटी रुपयाची प्रॉपर्टी या अगदी 8 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये त्याच्याकडे जमा झाली। ती कशी झाली हा एक संशोधनाचा विषय, पोलिसांनी त्याचा तपास केला पाहिजे। अनिल देशमुख त्या कालखंडामध्ये गृहमंत्री होते, त्या कालखंडामध्ये एक तक्रार आलेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने याच्या सर्व प्रिमायसेसवर त्या कालखंडामध्ये रेड घालण्यात आली होती। अगदी 15-20 दिवसापूर्वी याच्या घरावर म्हणजे पहूर येथे, जामनेर येथे, जळगाव येथे, नाशिक येथे पोलिसांनी रेड घातली। एक 15-20 दिवस झाले त्या गोष्टीला आणि ती शिडे तपासण्यासाठीच घातली। एकनाथ खडसेंनी मोठे आरोप केले। ती व्यक्ती प्रफुल्ल लोढा आहेत तरी कोण ते पहा। हनी ट्रॅपचा आरोप असणारे प्रफुल्ल लोढा कोण आहेत? खडसेंच्या दाव्यानुसार प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजनांचे निकटवर्तीय। याआधी प्रफुल्ल लोढांनी महाजनांवर गंभीर आरोप केल्याचा खडसेंचा दावा आहे। प्रफुल्ल लोढांना लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वंचितकडून उमेदवारी देण्यात आली होती, मात्र अवघ्या 5 दिवसात लोढांकडून माघार घेण्यात आली होती। त्यानंतर प्रफुल्ल लोढांनी भाजपात प्रवेश केल्याचा दावा खडसेंनी केलाय। एकनाथ खडसेंनी प्रफुल्ल लोढांवर हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून आरोप केलेत, मात्र नोकरीचा आमिष दाखवून 2 मुलींवर अत्याचार केल्याचा प्रफुल्ल लोढा यांच्यावर गुन्हा दाखल असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। प्रफुल्ल लोढांवर नेमके आरोप काय? नोकरीचा आमिष दाखवून 2 मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। पीडित अल्पवयीन असल्यानं प्रफुल्ल लोढांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे। दोन्ही मुलींच्या तक्रारीवरून साकीनाका एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे। अत्याचार करून फोटो असल्याची धमकी देत खंडणीही उकळल्याचा आरोप आहे। प्रफुल्ल लोढा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लोढा यांना अटक केली। त्यांच्या मालमत्तेच्या तपासणीमध्ये लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त केल्याची माहिती आहे। सभागृहात नाना पटोलेंनी हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। या प्रकरणात ना हनी ना ट्रॅप असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी हे प्रकरण फेटाळलं होतं। पॉक्सो अंतर्गत प्रफुल्ल लोढांवर गुन्हा दाखल आहे, मात्र हनी ट्रॅप संदर्भात प्रफुल्ल लोढांवर गुन्हा दाखल असल्याचा आणि व्यक्ती महाजनांचा निकटवर्ती असल्याचा खडसेंच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगू शकेल। कृष्णा सोनरवाडकरसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।